आज गोड खायचा मूड होता, त्यामुळे इन्स्टंट गुलाबजाम बनवले. घरी जेवण बनवलं असताना सुद्धा मी बाहेर जाऊन असं पार्सल घेऊन आले. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी ज्योती जाधव, लाईफ ऑफ खुशी मॉमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज ना मी रसदार, मऊ लुसलुशीत, अगदी इन्स्टंट, लगेच बनणारे, तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम कसे बनवायचे ते सांगणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. काय करायचं आहे, इथे मी चितळेचं पावशर वजनाचं पाकिट घेतलेलं आहे, जे की फोडून घेतलेलं आहे. त्यातील जो पावडर आहे ती काढलेली आहे, एका प्लेटमध्ये घेतलेली आहे. तुम्ही परातीचा वापर सुद्धा करू शकता. त्यामध्ये ना आपल्याला दूध मिक्स करायचं आहे. तुम्ही पाणी सुद्धा टाकू शकता, परंतु दुधाने याला छान असा मऊपणा येतो, त्यामुळे दुधाचाच वापर करा. 3/4 कप इतकं दूध घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये अंदाज घेत ते दूध त्यामध्ये घालायचं आहे आणि छान असा डो तयार करून घ्यायचा आहे. आता हा डो जो आहे ना, तो तूप लावून हळूहळू हलक्या हाताने असा प्रेस करायचा आहे. छान असा मऊ लुसलुशीत बनवायचा आहे. 10 मिनिटासाठी हा डो रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण इथे साखरेचा पाक बनवणार आहोत. त्यासाठीच ना 3 कप इतकं पाणी मी घेतलेलं आहे. तुम्ही 4 कप सुद्धा पाणी घेऊ शकता. मी काही जास्त रस जो असतो गुलाबजामचा तो प्यायला आवडत नाही मला, त्यामुळे मी इथं 3 कप घेतलेला आहे आणि अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे. तुम्ही 600 ग्रॅम साखर आणि 4 कप पाणी घेऊ शकता. दोन्ही छान मिक्स करायचं आहे आणि गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. तुम्ही इथे इलायची आणि केशरचा सुद्धा वापर करू शकता, याने सुद्धा छान फ्लेवर येतो. आता जो आपला डो आहे तो पुन्हा एकदा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. हातावरती तळ हाताला असं तूप लावायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्याप्रमाणे, आणि छोटे छोटे डो बनवायचे आहेत, छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. ज्या साईजचे तुम्हाला गुलाबजाम हवे आहेत त्या साईजचा, त्याच आकार तुम्ही तिथे द्यायचा आहे आणि त्याचे गोल असा बनवून घ्यायचा आहे. या प्रीमिक्स पासून ना साधारणतः मीडियम आकाराचे 40 गुलाबजाम बनतात, परंतु मी थोडीशी साईज ही जास्त ठेवली होती, त्यामुळे माझे 30 झाले असतील. तो पासून गुलाबजाम हे तयार करून घेतले होते. एका साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं. साखरेचं पाणी जे आहे ते आता पूर्ण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता साखर ही पाण्यामध्ये मेल्ट झालेली आहे. जेव्हा आपल्या हातावरती असं चमक येतो ना त्या पाकाचा, तेव्हा गॅस बंद करायचा आहे. जास्त घट्ट सुद्धा पाक बनवायचा नाही. साखरेचं पाणी बनवताना काळजी घ्यायची आहे. जास्त वेळ आपण पाक हा शिजवून घेणार नाही. फक्त पाण्यामध्ये साखर मेल्ट होईल आणि त्याच्यावरती 5 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त पाक हा तयार करून घ्यायचा नाही. दुसऱ्या बाजूला आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे. आपण आपले गुलाबजाम त्यामध्ये सोडून घेऊ आणि छान असं मीडियम गॅसवरती हे गुलाबजाम आपले तळून घ्यायचे आहेत. सतत हलवत राहायचं आहे. जर तुम्ही हलवलं नाही ना तर ते गुलाबजाम खाली कडेला चिटकू शकतात. आता इथे मी माझ्या गुलाबजामची साईज थोडीशी मोठी ठेवली होती, त्यामुळे ते असे रसगुल्ल्यासारखे दिसत असतील, परंतु तुम्ही जर मीडियम साईजचे जर केले ना तर ते छोटे छोटेच दिसतात आणि पाण्यात घातल्यावरती ना अजून ते जास्त फुलतात. आणि हीच प्रोसेस करायची आहे. सतत ते हलवत राहायचं आहे, नाहीतर त्याला कलर हा चांगला येणार नाही. एका बाजूने डार्क आणि एका बाजूने फेंट कलर येईल. मीडियम गॅसवरती हे गुलाबजाम छान असे तळून घ्यायचे आहेत. पूर्ण आतपर्यंत ते शिजले पाहिजेत, त्यामुळेच ही प्रोसेस करायची आहे. आणि नंतर झाराच्या मदतीने हे गुलाबजाम 1 मिनिटासाठी बाहेर काढून घ्यायचे आहेत. आता गुलाबजाम पाकात टाकताना मात्र काळजी घ्यायची आहे. पाक हा गरमच हवा आणि गुलाबजाम सुद्धा नॉर्मल टेम्परेचर न असता ते सुद्धा गरमच हवेत. म्हणजे 1 मिनिटाचाच रेस्ट घ्यायचा आहे आणि लगेचच ते पाकामध्ये सोडून द्यायचं आहे. असं केले ना आपले गुलाबजाम लगेच असे मऊ पडतात आणि ते मुरतात सुद्धा. तुम्ही जर गुलाबजाम पूर्ण थंड केले किंवा पाक सुद्धा तुम्ही जर थंड केला ना तर गुलाबजाम हे छान फुलणार नाहीत आणि इथंच तुमची स्टेप ही बिघडेल आणि तुमचे गुलाबजाम हे बिघडतील. त्यामुळे ही स्टेप जी आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पाक आणि गुलाबजाम दोन्ही सुद्धा गरम हवे. गुलाबजाम हे पाकामध्ये घातल्यानंतर सगळे गुलाबजाम हे पाकामध्ये भिजतील याची काळजी घ्यावी. तुम्ही जर जास्त पाक बनवला तर तुम्हाला असं मी जसं करते तसे करायची गरज लागणार नाही. मी पाक हा कमी केला होता, त्यामुळे मला हे असं करावं लागलं, कारण की मला जास्त पाक आवडत नाही. 1 तासाच्या रेस्ट नंतर ना आपले गुलाबजाम काहीसे असे दिसत आहेत, म्हणजे ते परफेक्ट असे भिजलेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत. आता माझं कसं आहे माहिती आहे का, की मला जर एखादी भाजी जर आवडत नसेल ना तर मी ती जेवणच करत नाही. म्हणजे मला खायचंच नव्हतं. मी तर काही ठरवलेलं की गुलाबजाम मस्त खूप सारे खायचे गुलाबजाम, त्याच्यावरच आपलं पोट भरवायचं. परंतु खुशी पप्पांना ते सुद्धा पटले नाही. त्यांनी मस्त असं माझ्यासाठी ना पार्सल मागवलं होतं. त्यांना मी सांगितलं की मला काही ही भाजी आवडलेली नाही आहे आणि मला ही खायची सुद्धा नाही. सो त्यामुळे ते थोडेसे माझे नखरे झेलतात आणि प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोचे नखरे हे झेलायचेच असतात आणि तेच फॉलो करत खुशी पप्पांनी मस्त असं मला आणि खुशीला बाहेर नेलं. बाकी सगळ्यांसाठी मी स्वयंपाक बनवलाच होता. आमच्या इथेच ना हा डुग्गूस डोसा फेमस झालेला होता, त्यामुळे खुशी पप्पांनी आम्हाला तिथे नेलं. मस्त असं पार्सल मागवलं. चीज वॉल्कोनो डोसा रोल हा मागवला होता आम्ही. आणि इथे बघा, इथे सुद्धा खुशीची मस्ती चालू होती. घरात तर ती सतत इकडे तिकडे धडपड तिची चालूच असते, परंतु इथे सुद्धा स्टूलवरती तिला तिच्या करामती दाखवायच्या होत्या.
म्हणजेच घरी स्वयंपाक बनवला असताना सुद्धा मला बाहेरचं खायचं होतं आणि त्यामुळेच खुशीच्या पप्पांनी हा डुग्गूज डोसा ऑर्डर केला आणि मी तो मस्त खाल्ला. जबरदस्त लागत होता. संध्याकाळी मस्त सगळ्यांनी असे गुलाबजाम लाडू खाल्ले, कारण की ते मी खूप मोठे मोठे बनवले होते आणि फुलल्यामुळे ते अजून मुरल्यामुळे पाण्यामध्ये ते अजूनच मोठे झाले. संध्याकाळी खुशीची नॅपी संपली होती, तीच ब्लिंकेटवरून आम्ही ऑर्डर केली, ती आली आणि ती बघून खुशी मात्र खूप खुश झाली. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.